आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात बाळगतो की आम्ही शरीरात वस्ती करत आहोत तर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहोत. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. म्हणून आम्ही गृहाशी असलो किंवा दूर आलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद आणि गौरव असो. देवाच्या परिजनांनो, या ठिकाणी पौल करिंथकराच्या मंडळीला लिहित आहे की पहा, आम्ही जे आहोत हे डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे चालणार नाही. हालेलुया. डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालणार नाही. आम्ही विश्वासाने चालणारे लोक आहोत. हालेलुया. विश्वासात चालणारे लोक आहोत, विश्वासाने चालणारे लोक आहोत. आम्ही आमचं लक्ष वरील गोष्टीकडे लावलेलं आहे, न दिसणाऱ्या गोष्टीकडे, न दिसणाऱ्या सामर्थ्याकडे, न दिसणाऱ्या देवाकडे आमचं लक्ष आम्ही लावलेलं आहे. तो दिसत नाही पण कार्यशील आहे याविषयी आम्ही खात्री बाळगलेली आहे. आणि म्हणूनच एलियाबद्दल सांगितलं की एलिया आमच्या सारख्या स्वभावाचा मनुष्य होता. याकोबाचे पत्र 5व्या अध्यायामध्ये सांगितलं. बघा, एलिया आमच्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता, म्हणजे आम्ही जसे आहोत तसाच तो होता. आणि मग विचार करा, 450 संदेश ते आहेत आणि त्यांच्या बाजूने राजाही आहे, राजाचा सर्व अधिकार बी त्यांच्या बाजूने आहे आणि हा एकटाच मनुष्य आहे. हा एकटाच मनुष्य आहे, परंतु हा मनुष्य विश्वासाने म्हणत आहे की जो तुमचा देव आहे त्याला तुम्ही हाक मारा, जो माझा देव आहे मी त्याला हाक मारेन, जो अग्नीने उत्तर देईल तो खरा देव समजा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हो देवाच्या प्रियजनांनो, ज्याच्या मागे सत्ता उभी आहे, ज्याच्या मागे 450 संदेश ते आहेत, अशा लोकांना आव्हान करणं आणि अशा लोकांसमोर विश्वासानं बोलणं आणि विश्वासानं न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री बाळगणं हीच तर गोष्ट आहे. हालेलुया. हो देवाचे लोकांनो, हेच आम्हाला ह्या भागातून शिकायचं, ह्या गोष्टीतून आम्हाला शिकायचं आहे की आम्ही न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री बाळगणारे आहोत. हालेलुया. आम्हाला दिसत नाही, परंतु आमच्यामध्ये आज ख्रिस्त आहे. तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात, हालेलुया, ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये बसले आहात त्या ठिकाणी तुमच्यामध्ये येशू प्रभू आहे, त्याचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. याबद्दल तुम्ही खात्री बाळगली पाहिजे, यामध्ये तुम्ही विश्वास बाळगला पाहिजे. हालेलुया. ज्याही वेळेस प्रभूच्या नावाने आम्ही एकत्र येतो, दोघं तिघं मिळून एकत्रित आम्ही प्रार्थना करतो. हो, आम्ही दोघं तिघं होतो. तुम्ही पाहता की तिकडचा एक फोन आहे, इकडचा एक फोन आहे, तो मुंबईला आहे, मी कारखान्यावर आहे, किंवा बंगलोरला आहे, अमेरिकेला आहे, कुठे आहे, आणि तुम्ही पाहता की तो त्या ठिकाणी आहे, हजारो मैल दूर आहे, तिकडे दुसरा मनुष्य हजारो मैल दूर आहे. पण ज्या वेळेस दोघं एका विश्वासाने प्रार्थना करतात त्यावेळेस हजारो मैल दूर असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य होतं. याला काय म्हणायचं आहे? न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री. त्या मनुष्याला कधी कोणी पाहिलेलं नसतं, त्याने ह्या मनुष्याला पाहिलेलं नसतं, परंतु विश्वासानं ते दोघं एकत्र येतात आणि विश्वासानं एकत्र येऊन त्या आग्रहाने देवाजवळ प्रार्थना करतात आणि प्रार्थना केल्यानंतर परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये अद्भुतरीतीनं कार्य करतो. हे कशाचं प्रतीक आहे? हो, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्रीचं हे प्रतीक आहे देवाच्या प्रियजनांनो. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री, आणि आम्ही त्याच विश्वासाने आम्ही या जगामध्ये आहोत. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल आम्ही खात्री बाळगीत आहोत. बायबलमध्ये इब्री लोकास पत्र 11 पहिल्या सांगितलं की अशा घडलेल्या गोष्टीविषयी भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री बाळगून आम्ही त्याच्याजवळ आलेलो आहोत. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री बाळगतात की आम्ही जी आशा धरलेली आहे ती आमच्या जीवनासाठी होणार. हालेलुया. जी आशा धरलेली आहे ते आम्हाला प्राप्त होणार. जशी अब्राहमाने आशा धरली होती, 99 वर्षाचा होईपर्यंत त्याने आशा धरली. हालेलुया. आणि आशाला खत पाणी तो घालत राहिला. त्यांनी कुरकुर केली नाही, त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. तर जे देशामध्ये त्याला सांगितलं होतं जायचं त्या देशापर्यंत तो चालत गेला आणि त्याला नाही त्याच्या संततीला तो देश भेटला. परंतु त्यांनी आशा धरली होती की माझ्या संततीला तो देश मिळणार आहे, माझी संतती वाळूच्या कणा इतकी होणार आहे. त्यांनी आशा धरलेली होती आणि आशा धरून तो पुढे चालत होता
आणि म्हणून तुम्ही पाहता की एकच मुलगा झाला आणि त्याच्याद्वारे अख्खं जग आशीर्वादित झालं, अब्रामाची संतान बनलं. हालेलुया. विश्वासाच्या द्वारे आम्ही सर्व अब्रामाची संतान बनलो. आज वाळूच्या कणासारखी अब्रामाची संतान झालेली आहे. हालेलुया. अशा धरलेल्या गोष्टीविषयी भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री म्हणजे विश्वास आहे. म्हणून देवाच्या प्रियलोकांनो, आम्हाला देवाच्या पवित्रवचनामधून हेच पाहायला मिळत आहे की जी आम्ही आशा धरलेली आहे, जी आमची इच्छा आहे की जी आम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवलेला आहे, आमच्या जीवनासाठी तो ते करील, तो ते करेल याबद्दल आम्ही खात्री बाळगली पाहिजे. जसं ती स्त्री आम्ही पाहतो की त्या 10,000 लोकांच्या गर्दीत शिरली आणि ती फक्त आशा धरून शिरलेली होती, विश्वास धरून शिरलेली होती. ती मनात म्हणत होती की मला फक्त एकच कार्य करायचंय आणि ते कार्य म्हणजे मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राला धरून स्पर्श करायचा, फक्त स्पर्श करायचा आहे, बस मी तात्काळ बरोबर. आणि पहा, तिने जी आशा धरली होती ती तिची आशा कृतीच्या सामर्थ्याद्वारे सिद्धीस नेट गेली. कृतीच्या सामर्थ्याद्वारे आशा धरली पण ती थांबली नाही, विश्वास ठेवला पण ती थांबली नाही, तर कृती त्याने केली. कृती तिने केली. त्या गर्दीत 10,000 लोकांच्या गर्दीमध्ये 12 वर्ष पिडलेली असणारी तिसरी अशक्त झाली तिसरी, परंतु तिनं ज्या वेळेस विश्वास ठेवून कृती करायला सुरुवात केली त्याच परमेश्वराने तिला सहाय्य करायला सुरुवात केली. हालेलुया. तिला ताकदही दिली, तिला शक्तीही दिली. त्या गर्दीमधून ती पुढे सरकतही गेली आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तापर्यंतही ती पोहोचली. हालेलुया. आणि विश्वासाच्या द्वारे, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, मुली तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे. हालेलुया. विश्वासानं. हो देवाच्या लोकांनो, विश्वासाशिवाय देवाला संतोषणं अशक्य आहे. हालेलुया. आणि आम्ही देवाला संतोष विणारे व्हावे ही देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा आहे. आम्ही अशा धरलेल्या गोष्टीविषयी भरोसा ठेवावा, आम्ही अशा धरलेल्या गोष्टीविषयी खात्री बाळगावी की आमच्या जीवनासाठी परमेश्वराची जी योजना आहे ती पूर्ण ते जाईल. आम्ही आशा धरलेली आहे. आम्ही त्या जिवंत देवावर आशा धरलेली आहे की ज्यानं आम्हाला सांगितलंय की मी तुम्हाला जीवन आणि भरपूर जीवन देईन. त्याने आम्हाला सांगितलं की सर्व गोष्टी मिळेल, मी तुमच्यासाठी कल्याणकारकच करील, चांगलंच करेल, तुमचं जीवन चांगलंच बनवील. हालेलुया. ती आशा धरून आम्ही पुढे विश्वासामध्ये चालत आहोत, विश्वासामध्ये आम्ही चालत आहोत, विश्वासामध्ये वाढत आहोत, ती आशा धरून वाढत आहोत. हालेलुया. ती आशा धरून पुढे आम्ही चालत आहोत आणि ती आशा, आणि बायबल सांगतंय की आशा लाजवीत नाही. हालेलुया. कोरिंथीयर पत्र 13व्या अध्यायामध्ये सांगितलं की आशा ही लाजवीत नाही. हालेलुया. म्हणून देवाचे लोकांनो, आमची आशा कधी फेल जात नाही, तीही देवावर धरलेली आशा, परमेश्वरावर धरलेली आशा, देवावर धरलेली आशा ही कधी फेल जात नाही आणि ती लाजवीत नाही, ती लज्जितही आम्हाला होऊ देत नाही. कारण आम्ही अशा व्यक्तीवर, अशा गोष्टीवर धरलेली आहे, आम्ही अशा परमेश्वरावर आशा धरलेली आहे की तो विश्वास पाहतोय. हालेलुया. विश्वास पाहतो. म्हणून आम्ही पाहतो, बायबल सांगितले की कायनापेक्षा हबेलाने चांगला यत्न केला, विश्वासाने केला. हालेलुया. कायनाने हबेलापेक्षा चांगला यत्न केला, विश्वासाने केला हबेलाने यज्ञ तो. हालेलुया. आणि तो मान्य केला, कारण तो विश्वासाने केला. उत्तम ते आणि चांगलं ते घेऊन तो परमेश्वरासमोर आला. हनोकाने विश्वास ठेवला परमेश्वर आणि तो लोकांतरी नेण्यात आला, त्याला लोकांतरी उचलण्यात आलं. हालेलुया. हो देवाचे प्रियजनांनो, विश्वासानं आलिशानं मागून घेतले की मला दुप्पट वाटा पाहिजे. तो म्हटला मला पाहिजे, तुमच्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला पाहिजे. हालेलुया. मला बाकीचं माहित नाही. आशा धरली, शेवटपर्यंत त्यांनी बिलकुल राहिला, शेवटपर्यंत त्यांनी एलेला सोडलं नाही. जोपर्यंत वावटळीतून एकमेक ते वेगळे होत नाही तोपर्यंत ते एकत्र राहिले. अनेक प्रकारे एले तर म्हणतं की तू इथं थांब हे कर, परंतु म्हणा नाही, परमेश्वराची शपथ मी तुम्हाला सोडणार नाही, तुमची शपथ मी तुम्हाला सोडणार नाही. ती आशा धरली होती, त्यांनी आशा धरली होती की मला एलियाच्या माझ्या धन्यापेक्षा दुप्पट वाटा मला पाहिजे. हालेलुया. आणि तो त्याला प्राप्त झाला, कारण त्यांनी आशा धरली होती, त्यांनी जोर विश्वास ठेवला होता. देवाचा, एलियाचा देव तो माझा देव आहे, मी एलियाशी देवाशी प्रामाणिक आहे. हालेलुया. प्रामाणिक आहे, मी आशा धरलेली आहे. मी दृश्य गोष्टीवर आशा धरली नाही, जशी त्या दृश्य गोष्टीवर आशा त्या यांनी धरली. हालेलुया. कोणी आपण गेहजीने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गेहजीने त्या गोष्टीवर आशा धरली. हालेलुया. दिसणाऱ्या गोष्टीवर आशा धरली आणि स्वतःचा नाश करून घेतला. हालेलुया. स्वतःच बरबादी करून घेतली, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या खानदानीची बरबादी त्यांनी करून घेतली, कारण त्यांनी दृश्य वस्तूकडे आपलं लक्ष लावलं, सोनं नाण्याकडे आपलं लक्ष लावलं, त्या थैल्याकडे त्याचं लक्ष गेलं की ज्या त्या नामानाने भरून आणल्या होत्या. हालेलुया.
त्याच्याकडे त्यांनी दृश्य स्वरूपात लक्ष लावलं आणि त्याचा नाश करून घेतला. आम्ही ते लोक नाही. हालेलुया. आम्ही विश्वासाने चालणारे लोक आहोत. जरी आम्हाला काही गोष्टी लाभाच्या असल्या तरी आम्ही त्या तुच्छ मानलेल्या आहेत. हालेलुया. त्या आमच्या लाभाच्या नाहीत, ज्या पूर्वी आमच्या लाभाच्या होत्या. पूर्वी आम्ही त्यासाठी काही करायला तयार होतो, परंतु आता आम्हाला माहित आहे की ज्या गोष्टी पूर्वी आम्हाला लाभाच्या होत्या त्या आता आम्हाला लाभाच्या नाहीत. हालेलुया. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, आम्ही असे लोक आहोत की ज्यांनी जिवंत देव विश्वास ठेवलेला आहे, जो जिवंत आहे, जो सृष्टीचा निर्माण करता आहे. त्यांनी जी आविष्ण दिली तो पूर्णतेस सदैव सावध असणारा परमेश्वर आहे. त्या परमेश्वरावर आम्ही आशा धरलेली आहे. त्या परमेश्वर असं आशा धरलेली आहे की ज्या निसर्ग संचलन त्याच्याकडे आहे. ज्या परमेश्वर आम्ही आशा धरलेली आहे की त्याच्या आमच्या नावासह त्याला सगळं माहित आहे. हालेलुया. आमची परिस्थिती त्याला माहित आहे, आमच्या जीवनातल्या घटना त्याला माहित आहे, आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये जीवन जगतो हे त्याला माहित आहे. तो आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. अनेक वेळा ज्यावेळेस देवाच्या कृपाद्वारे, देवाच्या कृपादानाद्वारे ज्यावेळेस अनेक लोकांसाठी मी प्रार्थना करीत असताना मला ज्यावेळेस त्यांच्या जीवनातल्या काही गोष्टी परमेश्वर प्रगट करतो त्यावेळेस ते हात बुलवतात, ते म्हणतात खरोखर हे कसं काय आहे. हालेलुया. हे या देवाची आमची तर ओळखही नव्हती. ह्या देवाने आम्ही ओळखलं नव्हतं, कधी आम्ही चर्चला गेलो नव्हतो, कधी प्रार्थना केली नव्हती, तरी ह्या देवाला माझ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी कशा माहित आहेत. ह्या देवाला माझ्या जीवनातल्या समस्या कशा माहित आहेत. ह्या देवाला माझ्या जीवनातले आजार कसे काय माहित, माझ्या समस्या कशा माहित आहेत. आणि लोक रडतात. हालेलुया. लोक रडतात की खरोखर प्रेमी परमेश्वर आहे, त्याच्यावर आशा धरायला त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. कारण माझं जीवन ज्याला माहित आहे त्याच्यावर मी आशा ठेवलीच पाहिजे. माझ्या जीवनातला प्रत्येक प्रसंग त्याला माहित आहे, माझ्या जीवनातल्या अडचणी त्याला माहित आहे, दुःख त्याला माहित आहे, समस्या त्याला माहित आहे. असा जो परमेश्वर माझा परमेश्वर आहे, आम्ही त्याच्यावर आशा ठेवलेली आहे. हालेलुया. आणि म्हणूनच बायबल आम्हाला सांगितलं की आम्ही अशा धरलेल्या गोष्टीविषयी भरोसा धरणं, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री बाळगतो. हालेलुया. आम्ही दिसतं त्याप्रमाणे नाही. त्या ठिकाणी काय म्हटलं, आम्ही दिसतं त्याच्यावर भरोसा ठेवत नाही, तर न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल आम्ही खात्री बाळगतो. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. हालेलुया. कशाने चालतो आम्ही? डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे नाही, तर विश्वासाने आम्ही चालतो. विश्वासाने आम्ही पुढे चालतो. विश्वासाने आम्ही ख्रिस्तामध्ये वाढतो. विश्वासाने आम्ही प्रार्थना करतो. विश्वासाने आम्ही दान धर्म करतो. विश्वासाने आम्ही देवाजवळ आमच्या समस्येसाठी प्रार्थना करतो, आमच्या दुःखासाठी त्याजवळ येतो. विश्वासाने आम्ही एकत्र येतो. हालेलुया. आज आम्ही अनेक ठिकाणचे वेगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या वेगळ्या प्रांतातून, वेगळ्या जिल्ह्यातून, गावातून, खेड्यातून आम्ही एकत्र आलेलो, विश्वासाने एकत्रित आलेलो आहोत. हालेलुया. आणि हे विश्वासाने एकत्र येणं जे आहे हेच आमच्या जीवनामध्ये सामर्थ्यशाली कार्य करणार होतं. आमच्या जीवनामध्ये सामर्थ्यशाली कार्य घडतं, आमच्या जीवनामध्ये सामर्थ्यशाली कृत्य घडतात. याचं कारण हेच आहे की आम्ही विश्वासानं एकत्रित आलो, आम्ही विश्वासाने एकत्रित आलेलो. दिसतं त्याप्रमाणे आले नाही. आम्हाला तर आम्ही पाहतही नाही आता एकमेकांना, आम्ही एकमेकाला दिसायचं नाही. फक्त माझा आवाज तो काय तुमच्यापर्यंत येत असेल किंवा आम्ही जे स्तुतीस्तवन करतो ते आम्ही एकमेक ऐकत आहोत, एवढंच आहे. परंतु आम्हाला खात्री आहे आमच्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे. प्रभू आमच्यामध्ये आहे, परमेश्वराची उपस्थिती आमच्यामध्ये आहे. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, हीच गोष्ट आमच्या जीवनाच्या शेवटापर्यंत आम्हाला न्यायची आहे. शेवटपर्यंत विश्वासू राहायचं, शेवटपर्यंत देवाशी विश्वासाने प्रामाणिक राहायचे. कारण देवाची दृष्टी आमच्याकडे आहे, देवाचे नेत्र आमच्याकडे आहे, देवाचे कान आमच्याकडे आहे. तो सतत आमच्याकडे पाहत आहे, तो आमचा विश्वास पाहत आहे. हालेलुया. आम्ही डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे चालतो की विश्वासाने चालतो, हे तो पाहत आहे. हालेलुया. परमेश्वर पाहत आहे, देवाचा आत्मा आमच्याकडे पाहत आहे. आम्ही कोणत्या प्रकारे चालणार लोक आहोत. डोळ्याने दिसतं तेवढ्या प्रकारे, हालेलुया, डोळ्याने दिसतंय, हालेलुया, त्या प्रकारे चालणार नाही. अदृश्य गोष्टीकडे आमचं लक्ष आहे, न दिसणाऱ्या गोष्टीकडे आमचं लक्ष आहे, त्या सामर्थ्यशाली गोष्टीकडे लक्ष आहे. जी आम्ही आशा धरलेली आहे आमच्यासाठी परमेश्वर करील, तो ते करण्यास समर्थ आहे, हा आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. याच विश्वास आमच्या जीवनामध्ये कार्यकारी होतो. कारण विश्वासाशिवाय देवाला संतोष होणं अशक्य आहे. म्हणून या ठिकाणी बायबलमध्ये काय सांगितलं, त्याला संतुष्ट, हालेलुया, त्याला संतुष्ट जर करायचं आहे तर आम्ही न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री बाळगली पाहिजे. वाचूया. म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. हालेलुया. काय म्हणतो हा म्हणतो आम्ही दूर असू जवळ असू, परंतु आम्हाला एकच हौस आहे, त्याला संतुष्ट करण्याची. हालेलुया. आणि त्याला तो संतुष्ट कशाने होतो. हालेलुया.
आमच्या विश्वासानं. हालेलुया. आमच्या विश्वासामुळे तो संतोष होतो. आम्ही न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री बाळगतो म्हणून तो संतोष होतो. आम्हाला अवघड असणाऱ्या गोष्टी, आम्हाला अशक्य असणाऱ्या गोष्टी, आम्हाला आमच्या सामर्थ्याच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी विषयी आम्ही ज्यावेळेस देवाजवळ मागतो, ज्यावेळेस प्रार्थना करतो, त्यावेळेस आम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तो घडवतो. कारण आम्ही विश्वास ठेवतो, आशा ठेवतो. हालेलुया. की हे माझ्यासाठी घडेल. हालेलुया. हे माझ्यासाठी परमेश्वर करेल, हे माझ्यासाठी परमेश्वर करेल. त्या गोष्टीवर आम्ही खात्री बाळगतो आणि ती गोष्ट आमच्यासाठी होते. हालेलुया. जसे कॅन्सर सारखी भयानक रोग की डॉक्टर म्हणतात आता संपलेला आहे. हालेलुया. परंतु आम्ही आशा धरतो, कारण जो परमेश्वर आमचा प्रभू आहे तो आशा धरणाऱ्या लोकांसाठी कार्य करणारा परमेश्वर आहे आणि कॅन्सर बरे होतात. हालेलुया. हा, डॉक्टर तर म्हणतात नाही होणार, आणि मग कसं काय होतं? आशा धरली. हालेलुया. आम्ही आशा धरली, आम्ही विश्वास ठेवला की परमेश्वर या व्याधीपासून मला मुक्त करेल, परमेश्वर मला गरिबीतून मुक्त करेल, परमेश्वर मला ह्या चणचणीच्या आणि ह्या गरिबीच्या बंधनापासून मुक्त करेल. माझ्या घरामध्ये प्रेम येईल, शांती येईल, आनंद येईल. हालेलुया. ही आम्ही आशा धरतो. हालेलुया. आमचे लेकरं चांगले बनतील, आमचे लेकरं IPS PS अधिकारी बनतील, आम्ही आशा धरतो आणि ते घडतं. हालेलुया. आशा धरल्यानंतर ते घडतंय. परंतु आशा जर धरली नाही, कशाविषयी जर आम्हाला आशाच नाही, तर परमेश्वर काय करायचं आमच्यासाठी? परमेश्वर जर कशाची आशाच नाही आम्ही धरत, आम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, आम्ही त्याला संतोष करायला तयार नाही, तर आम्ही कसे काय विजय होणार? कसे काय आम्ही विजयाकडे जाणार? हो देवाचे लोकांना, आम्ही परिस्थितीकडे पाहून चालणारी लोक नाही, आम्ही परमेश्वराकडे पाहून चालणारे लोक आहोत. हालेलुया. परमेश्वराकडे दृष्टी असणारे लोक आहोत. आमची दृष्टी जगातल्या गोष्टीकडे नाही, आणि अडचणी, समस्या, दुःख याकडे नाही, दिष्ट त्याकडे आमचं लक्ष नाही, अदृश्य गोष्टीकडे. याही परिस्थितीतून परमेश्वर आम्हाला सोडवेल. हालेलुया. ही परिस्थिती बदलेल आणि परमेश्वर आमची परिस्थिती बदलेल याविषयी ज्यावेळेस आम्ही खात्रीनं बोलतो, त्यावेळेस परमेश्वर आमची खात्रीनं बोललेलं ऐकतो. हालेलुया. कारण तुमच्या बोलण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. ते सामर्थ्य आम्ही पाहतो. हालेलुया. भूत देखील बोलण्यालाच निघून जातात, ते थरथर कापतात निघून जातात. येशूच्या नावात निघून जा, थरथर कापतात निघून जातात. म्हणजे आमच्या बोलण्यामध्ये जी ताकद दिलेली आहे त्याचाच आम्हाला वापर करायचा. येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे असं जर तुम्ही आपल्या मनात म्हणाल आणि तो आमच्यासाठी मेला तिसऱ्या दिवशी उठला असा विश्वास ठेवाल, तर तुमचा उद्धार होईल, तुमचं तारण होईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे बोलण्यानं आमचं तारण होतंय. परकीय राष्ट्रीय असणारे लोक आम्ही देवाचे स्वतःचे लोक बनतो, देवाचे लेकर बनतो, राजकीय याजकगण बनतो. बोलण्यानं जर ही गोष्ट होत आहे, तर बोलण्यामध्ये जे सामर्थ्य आहे त्याचा पुरेपूर वापर आम्ही केला पाहिजे. आमच्या बोलण्यानं जर आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य घडत असेल तर बोलायला काहीच हरकत नाही. विश्वासानं बोला. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये सांगितलं की मी विश्वास ठेवला म्हणून बोललो. हालेलुया. विश्वास ठेवल्याशिवाय कोणी बोलत नाही, आणि विश्वास ठेवावा आणि मगच बोलावं. हालेलुया. विश्वास ठेवून बोलावं की परमेश्वर आमच्यासाठी अद्भुत कार्य करणार आहे, अद्भुत कृत्य करणार आहे. ही परिस्थिती परमेश्वर बदलणार आहे. हालेलुया. त्या परिस्थितीमधून परमेश्वर आम्हाला सोडवणार आहे, काढणार आहे. आमची परिस्थिती परमेश्वर बदलणार आहे. बोलत राहा, कुरकुर करीत राहू नका. कुरकुर केल्याने परिस्थिती बदलत नाही. हालेलुया. तक्रार केल्यानं परमेश्वर परिस्थिती बदलत नाही. तर आम्ही विश्वासानं बोलण्यानं परमेश्वर परिस्थिती बदलवतो. म्हणून आम्हाला विश्वासानं बोलायचंय. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री बाळगून आम्हाला बोलायचे. हो, ते परमेश्वर आमच्यासाठी करेल, अद्भुत कार्य करेल, अद्भुत कृत्य करेल. आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडचे कृत्य आमच्यासाठी होतील जर आम्ही विश्वासानं बोललो, जर विश्वास ठेवला, आम्ही न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री बाळगली, तर अद्भुत गोष्टी आमच्या जीवनासाठी घडतील. हनुमान देवाचे प्रलोभन, आम्ही अशा देवाचे लेकर आहोत जो देव आमच्या बरोबर सध्या, त्यांनी मला सांगितलं जगाच्या शेवट्यापर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. याबद्दल आम्ही खात्री बाळगली पाहिजे की त्याने म्हटलं माझ्या बरोबर आहे, आणि मग तो काय माझं दुःख पाहत नाही, माझी अडचण पाहत नाही, माझ्या समस्या पाहत नाही, मी आजरे हे पाहत नाही. हो, तो पाहतोय. हालेलुया. तो पाहतोय. आम्ही कशा आहोत तो पाहतोय, फक्त आम्ही विश्वासाने ते स्वीकारायचं आहे. हालेलुया. विश्वासानं आम्हाला स्वीकारायचं आहे, विश्वासानंच आरोग्य स्वीकारायचं आहे, विश्वासानंच आम्हाला आमच्या जीवनातले शाप नाहीसे झाले स्वीकारायचं आहे,
विश्वासानंच आमची गरिबी नाहीशी झाली स्वीकारायचं आहे. विश्वासानंच आम्हाला स्वीकारायचं आहे की आम्ही जे काम हाती घेतो ते सिद्धी जाणार आहे हे स्वीकारायचंय आणि विश्वासानं बोलायचंय की आज जे आम्ही काम करणार आहोत, आज जे दिवस आज आम्ही ज्यासाठी बाहेर निघालो आहोत ते काम संध्याकाळपर्यंत पूर्णतेत जाणार आहे. आमचं काम परमेश्वर पूर्णतेस नेणार आहे आणि खात्री बाळगून पुढे पाऊल टाका. हालेलुया. खात्री बाळगून विश्वासानं पुढे पाऊल टाका. तुमचं पाऊल कधीही व्यर्थ जाणार नाही, कारण ते विश्वासाचं पाऊल, विश्वासाचं न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री असणारं पाऊल ज्यावेळेस आम्ही टाकतो त्यावेळेस देव बाप कार्य करतो. विश्वासानं त्यांनी म्हटलं की तुम्ही तुमच्या देवाला हाक मारा, मी माझ्या देवाला हाक मारतो. हालेलुया. पाहूया कोणचा देव अग्नीनं उत्तर देतो, तोच खरा देव समजावा. हालेलुया. आणि त्यांना हाक मारू दिली, त्यांना बडूला उरबडू दिला, स्वतःला घाय करू दिला, मोठे मोठ्यानं उरलू दिलं. परंतु ज्यावेळेस तर म्हटलं आता संपलंय, ठीक आहे आता मग पहा. आणि पहा आम्ही पाहतो की एलियाने प्रार्थना केली आणि स्वर्गातून अग्नी आला. हालेलुया. तोच विश्वास, हालेलुया, तोच विश्वास आमच्यात हे असावा. एलियाचा विश्वास, एलिया आमच्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. एलियाचा विश्वास आमच्या, आम्ही खात्रीने बोलावं आणि खात्रीने ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस परमेश्वर अद्भुत रीतीने कार्य करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हो देवाचे लोकांनो, तुम्ही मला काही खात्रीने बोलताना पाहिलं असेल. हालेलुया. खात्रीने बोलताना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चमत्कार अनुभवलेले असतील की मी खात्रीने बोलतो, विश्वासानं बोलतो आणि परमेश्वर ते कार्य करतो. विश्वासानं बोलतो की हा तुमचे रोग नाहीसे झाले, तुमच्या समस्या नाहीसे झाल्या, तुमचे आजार नाहीसे झाले. विश्वासानं बोलतो आणि ते घडवतो परमेश्वर, कारण विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट अशक्य आहे. म्हणून देवाचे लोकांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये विश्वासानं बोलूया, विश्वासानं पुढे चालूया. आम्ही दिसतं त्याप्रमाणे नाही, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल आम्ही खात्री बाळगूया, न दिसणाऱ्या देवाबद्दल आम्ही खात्री बाळगूया, न दिसणाऱ्या पवित्र आत्म्याबद्दल आम्ही खात्री बाळगूया. आमच्यामध्ये जे देवाने अद्भुत कृत्य केलेत त्यामुळे तरी, म्हणून प्रभू गीताने म्हटलं, अरे मी जे कृत्य करतो त्याकडे पाहून तरी तुम्ही विश्वास ठेवा. हालेलुया. खरं ते विश्वास ठेवायला तयार नव्हते. आणि मग तो म्हणतो एवढे कृत्य मी तुमच्यामध्ये करतोय, एवढे चमत्कार तुमच्यामध्ये मी करतोय, हे पाहून तरी तुम्ही विश्वास ठेवा. हो देवाचे लोकांनो, आम्ही त्याच्या कृत्य पाहू, आम्ही पाहिलेत, पाहत आहोत आणि पाहणार आहोत. हे कृत्य पाहून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्याविषयी खात्री बाळगली पाहिजे. विश्वासानं आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात जीवन जगलं पाहिजे, परमेश्वराच्या भयामध्ये जीवन जगलं पाहिजे. त्याला आवडणाऱ्या गोष्टी आम्ही विश्वासानं केल्या पाहिजे. विश्वासानं आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. विश्वासानं आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे आमचं जीवन पुढे चालवलं पाहिजे. त्यावेळेस आमचा विश्वास सक्रिय होईल, कार्यकारी होईल आणि आमचं जीवन तो घडविल, तो बनवेल. हालेलुया. विश्वासाशिवाय तुमचं जीवन बनणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री तुम्ही जोपर्यंत खात्री बाळगत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनासाठी काही गोष्टी घडतील अशी तुम्ही अपेक्षाही करू शकत नाही. हालेलुया. नाही दिसत काहीच होत नाही. 7 वेळा, हालेलुया, 7 वेळा एलियाने सांगितलं की जा पहा काही दिसतंय का. 6 वेळा झाल्या, काही दिसलं नव्हतं. हालेलुया. काही दिसलं नव्हतं, काहीच नाही. 7वी वेळा तो सेवकदार आला आणि त्याने म्हटलं की काही अजून काही दिसत नाही. आणि 7व्या वेळेस तो ज्यावेळेस गेला त्यावेळेस तो म्हटलं की हाता एवढा ढग आहे, फक्त हाता एवढा. हालेलुया. हो, 7 वेळा प्रार्थना करणं, जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रार्थना करणं, म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री बाळगणं की ते परमेश्वर करीलच. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा आम्ही प्रार्थना करू. 70 वेळा आम्ही प्रार्थना करू आणि आम्ही ती मिळून घेऊ की जे आम्हाला पाहिजे, की जे आम्हाला देवाची इच्छा आमच्यासाठी घडावं. हो देवाची लोकांना, हीच देवाची इच्छा आहे की आम्ही त्या एलियासारखी आग्रहाने प्रार्थना करणारे असावं. हालेलुया. आम्ही एलियासारखी आग्रहाने प्रार्थना करणारे असावे. अब्राहामासारखे आपलं पूर्ण जीवन समर्पित करून देवाजवळ विश्वास ठेवणारे आम्ही असावे. ही देवाची इच्छा आहे, कारण विश्वासाशिवाय देवाला कुणी संतुष्ट शकत नाही. आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत यासाठी आमच्या विश्वासाचा वापर केल्याशिवाय आमच्या जीवनामध्ये काय होणार नाही. विश्वासाचा वापर करा. हालेलुया. प्रत्येक जण ज्याच्या विश्वासाचा वापर करा. हालेलुया. त्यांनी ज्याच्या विश्वासाचा वापर करायला शिकलंच पाहिजे, ज्याच्या विश्वासाचा वापर केलाच पाहिजे. आम्ही आमच्या विश्वासाची कसरत केलीच पाहिजे, आमच्या विश्वासाचा व्यायाम आम्ही केलाच पाहिजे आणि आम्ही विश्वासानं पुढे चालून देवाच्या कार्यासाठी आमच्या जीवनामध्ये कार्य व्हावं याची आशा आम्ही बाळगलीच पाहिजे. मोठी मोठी कृत्य आमच्या जीवनामध्ये घडावी ही आशा आम्ही बाळगलीच पाहिजे. अशक्य गोष्टीवर विश्वास ठेवा. हालेलुया.
जे आम्हाला अशक्य आहे अशा गोष्टीवर विश्वास ठेवा. देव तू करण्यास समर्थ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव आमचा महान आहे. हालेलुया. देव आमचा महान आहे. चिल्लरसाठी त्याच्याकडे मागू नका. प्रेज द लॉर्ड. चिल्लरसाठी नाही, मोठ्या गोष्टी मागा, चांगल्या गोष्टी मागा, वरील गोष्टी मागा, सुरील गोष्टी मागा. विशेष करून विशेष पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य निश्चित तुमच्या यावा हे मागा. पवित्र आत्म्याने तुम्ही भरासन मागा. तुमच्या विश्वासामध्ये तुम्ही भक्कम राहावं यासाठी मागा. विश्वासामध्ये खात्रीनं जीवन जगणारे मागा. पवित्रतेने भरलेले जीवन जगण्यासाठी मागा. हालेलुया. त्या जगातल्या गोष्टी तर मागे येणार आहेत हो. त्या जगातल्या गोष्टी मागे येणार आहेत. स्वर्गीय गोष्टी तुम्ही मागा, की जेणेकरून स्वर्गीय गोष्टीनं तुम्ही अगोदर भराल त्या जगातल्या गोष्टी तुमच्या मागे येतील. हालेलुया. म्हणून या आपण सर्वजण त्याच गोष्टीकडे आपलं चित्त लावू, त्याच गोष्टीकडे आपलं चित्त लावूया. हालेलुया. स्वर्गातून मागूया. हालेलुया. स्वर्गातून अग्नी यावा, स्वर्गातून. हालेलुया. हो, त्या समुद्रातून वर यावा हाताबरोबर हात असणारा ढग. हालेलुया. हो, देवाच्या लोकांना प्रार्थना करू, आग्रहानं प्रार्थना करू. हालेलुया. विश्वासानं प्रार्थना करू. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री बाळगू. आम्हाला काही दिसत नाही, आम्हाला काही दिसत नाही, काही पुढं काहीच दिसत नाही. आता काही होईल अशी कुठेही आमच्या देहाच्या डोळ्याला दिसत नाही, परंतु खात्री बाळगा की जे दिसत नाही त्या अशा गोष्टी आमच्यासाठी होणार आहेत की जे दिसत नाहीत त्यापेक्षाही मोठ्या गोष्टी आमच्या जीवनासाठी होणार आहेत. याविषयी आशा बाळगा आणि मग पहा तुमचे जीवन कशा प्रकारे परमेश्वर घडवत आहे, कशा प्रकारे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करत. या आपण सर्वजण प्रार्थनेत जाऊया, प्रार्थना करूया. हालेलुया. हालेलुया. गुडघे टेकायची ज्याची इच्छा असेल नक्कीच गुडघे टेकणं चांगलं आहे. गुडघे टेकणं स्वतःला लीन नम्र करणं आहे. गुडघे टेकणं म्हणजे आम्ही सर्व तुझ्यावर अवलंबून आहे सांगणं आहे. गुडघे टेकणं म्हणजे विश्वास ठेवणं आहे. कारण प्रत्येक गुडघा माझ्या नावाने टेकला जाईल हे त्याचं वचन जे आहे ते पूर्णतेस जावं म्हणून गुडघा टेकणं आवश्यक आहे. म्हणून गुडघा टेका आणि प्रार्थना करा. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री बाळगा. आज तुमच्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती आहे. तुमच्या घरामध्ये प्रभू पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. आज तुम्हाला स्पर्श तो करणार आहे. त्याचे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर येणार आहे. आज तुम्हाला तुमचं जीवन बदलून तो टाकणार आहे. तुमची परिस्थिती तो बदलणार आहे. तुमचं जीवन तो बदलणार आहे. हालेलुया. तुमच्या समस्येवर तो विजय तुम्हाला देणार आहे. खात्री बाळगा, विश्वास ठेवा. नाही दिसत नाही. हालेलुया. पुढे काही दिसत नाही, हरकत नाही. हालेलुया. ढग दिसत नाही, अग्नी. खात्री बाळगा, तो अग्नी येणार आणि ढगही येतील. हालेलुया. Oh Lord Jesus, Lord Jesus, Lord Jesus, Lord, hallelujah. Oh Lord, hallelujah. सर्वसमर्थ पित्या कधी न बदलणारे सारखे असणार माझ्याकडे बाबा, मी तुला धन्यवाद, तुला गौरव, तुला महिमा देते प्रभू. तुझी स्तुती लोककार करतो परमेश्वर दे बाबा. तू आज आमच्याशी बोला. न दुसऱ्या गोष्टीबद्दल आम्ही खात्री बाळगणारे लोक असावी. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवून जीवन जगणारे असावे. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भार टाकून जीवन जगणारे असावे. विश्वासानं बोलणारे, विश्वासानं कृती करणारे असावे. और विश्वासात Oh Lord Jesus, hallelujah. Hallelujah, Jesus, hallelujah. Oh, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद. हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे प्रभू, आज तुझे प्रत्येक प्रेरक या ठिकाणी उपस्थित आहे. पुरा साधू विषयातील विधीने ओ बाबा, तुझ्या प्रत्येक प्रेरकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे, विश्वासाच्या सामर्थ्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री बाळगणारे असू दे. बाबा, प्रत्येक समस्याचं उत्तर तुझ्याकडे आहे समजू दे. बाबा, त्यांचं जीवन तर घडवणारे ते समजू दे, त्यांचं जीवन बनवणारे समजू दे, ते त्यांच्या बरोबर आहे ते त्यांना समजू दे. त्यांना समजू दे की ते कधी एकटे नाहीत, ते त्यांच्या बरोबर तू आहेस. हालेलुया. तुझी उपस्थिती त्यांच्या घरामध्ये आहे, तुझी समक्षता त्यांच्या घरामध्ये आहे, तुझं संरक्षण तुझ्या देवदूताच्या द्वारे तुझं संरक्षण दे, त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण तू करत आहे हे समजू दे परमेश्वर बाबा. हे विश्वास ठेवू दे प्रभू की जीवन बाबा तू कधी सोडत नाही, अनाज टाकत नाही, सोडत नाही. विश्वासानं हे बाबा, विश्वास धरणाऱ्यासाठी अशक्य काहीच नाही. म्हणून परिषद बाबा, आज तुझ्या प्रत्येक प्रेरिकासाठी मी प्रार्थना करत आहे, त्यांचे जीवन बदलू दे. हालेलुया. त्यांच्या जीवनातल्या अडचणी, समस्या, दुःख, व्याधी, आजार, पीडा, चैतन्याची बंधनं, गरिबीचे शाप, गरिबीची बंधनं आणि अडचणी, समस्या या सर्व येशूच्या नष्ट होते परमेश्वर पिता. हालेलुया. आज प्रत्येकाला तू स्पर्श कर, त्या सामर्थ्याचा स्पर्श प्रत्येकाला होऊ दे. या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा स्पर्श होऊ दे. येशू तुझ्या सामर्थ्याचा स्पर्श, तुझ्या आत्म्याचा स्पर्श पुरा साधन सखातून सदैव करायला बाबा.
Vilharina drisye devi devi kana dili kana लगा Vilharina drisye devi devi kana dili हे प्रभू प्रत्येकाला तू स्पर्श करत आहे तुला धन्यवाद देतो हालेलुया प्रत्येक कुटुंबामध्ये तू हजर आहे मी तुला धन्यवाद देतो जे त्यांनी आशा धरलेली आहे बाबा ती खात्रीनं ती पूर्णतेस नेण्यास तो समर्थ आहे त्या व्यवस्था दृश्य दिली देणे केला बाबा Vilharina drisye devi devi kana dili kana बाबा Vilharina drisye devi devi kana dili kana Oh Lord Jesus, Lord Jesus, Lord Jesus, hallelujah, hallelujah, hallelujah. Rasa Krishna devi devi kana dili kana Villarina dusra devi chendeli de kana devi de kana Villarina dusra kenda kondu bani de devi de kana kana Oh Lord Jesus, hallelujah, hallelujah, praise the Lord, hallelujah. Rasa dusra devi de kana kana हे प्रभू धन्यवाद गौरव मान महिमा सन्मान तुला देतो प्रभू आभार मानतो तुला धन्यवाद देतो त्या प्रत्येक प्रिलेक्शनची वचनाद्वारे भेट घेतली असताना त्यांना खात्री तू दिलेली आहेस म्हणून तुझे आभार मानतो हालेलुया तुला धन्यवाद आणि तुला गौरव मान महिमा सन्मान तुला देतो तुझ्या प्रत्येक प्रिलेखला तू स्पर्श केला तुझी कृपा पुरली दया पुरली सामर्थ्य पुरलं तुझे आभार मानतो येशूच्या समर्थनात प्रार्थना करतो म्हणून नाही बापा आमेन 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 Amen. 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 Hallelujah. Amen. Praise the Lord. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. Lord bless you. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना सर्वजण मिळून म्हणूया हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य हो जसे स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहे तसेच तू आमचे ऋण सोड आणि आम्हाला परीक्षा नकोस तर वाईटापासून आमचं रक्षण कर कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहेत आमेन आता देवबापाची प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सामर्थ्यवान सहभागिता उपस्थित असलेल्या देवाच्या प्रत्येक निवडलेल्या लेकरावर आता आणि सदा सर्व काळ असो